ए माधव, आरतीला चालला काय? अरे वेळायस का? आमच्या प्रायोगिक नाटकाची तिसरी घंटा द्यायला चाललोय. मी नट आहे त्या नाटकातला. तू हागायला बस. ए यार काय बोलतो? अरे आमच्या नाटकाचं नाव आहे तू हागायला बस. सोशल मेसेज वर ठेवलाय, कळलं का? बाहेर लोक उघड्यावर हागवणं करतात म्हणून. काय म्हणलंस तू? बाल गंधर्वला चैत्रलीचा नाद करायचा नाही असले कार्यक्रम बघायला जातो? त्याच्यापेक्षा घाशीराम कोतवाल बघ, घाशीराम कोतवाल. तू माझ्यापेक्षा 9 अंकी दूर राह, कळलं का? लाचे. अरे माधव, तू अजून पण काय अभ्यास करतो? तू थोडा डोक्यात बादेस कर. अरे माझ्या नवीन पात्राचं लेखन करतोय मी. इजिप्शियन ममीवर नवीन पात्र लिहिलंय. अंगावर एकही जखम नसताना अंगभर बँडेड लावून का फिरायची, याच्यावरच माझं पात्र लेखन चालू. कळलं? मला डिस्टर्ब नको करूस. काय रे, दिवसा मच्छर मारायला लागला काय? कानफटात देऊ का? माईक चेक साठी ज्या पोझिशन्स लागतात त्या देत होतो, कळला का? मच्छर वगैरे दिल कानफटात. भाई काय सांगू, काल कोल्डप्लेला एवढी गर्दी होती. अरे कोल्डप्लेच्या गर्दीचं काय सांगतोय मी? जेव्हा एफसी रोडला पथनाट्य करतो ना, पूर्ण एफसी रोड थांबतं माझ्या अभिनयाला दाद द्यायला. वैशालीवाले तर ढोसे वगैरे फेकून मारतात माझ्या चेहऱ्यावर. मग नमस्कार सर, माधव दिसत. तुम्ही ऑडिशन साठी बोलवलं होते? रील्स मध्ये काम करतो. अहो, एका तासाचे 2,500 मिळतील. मी 2 तास पण तयारी काम करायला. कमर्शियल नाटक करून पैसे कमवायला लागलायस. अरे मग तू कसला खरा कलाकार? खरा कलाकार हा कर्जबाजारी असतो, कर्जबाजारी. तू पैसे नाही कमवत, लोकांचा मान कमवतो. त्याच्यामुळे माझ्यावर ही वेळ आली आज बघ. बंगारवाले. अरे माधव, ये मेरा दोस्त रील स्टार है. रील स्टार? ये भी रील स्टार ही है क्या? अरे एनएसडी पास आउट है. एनएसडी पास आउट? अरे पापा मिल गया. अरे सर, वो एंट्रेंस एग्जाम कैसे क्रैक करते बताओ ना जरा. मेरे 18 अटेम्प्ट फेल हो गए प्लीज.